चेअरमनच्या घरी तमाशा होईल आणि त्या तमाशाचं तिकीटच समजा 500. ऊन लईच पाडायला लागले आहे ना. नुसता घाम घुम. अरे मी उन्हाचं तानाचं काहीतरी आपण म्हणतो थंड प्यावा गार घ्यावा, पैसेच नाही. चेअरमननी भेळ आणली काय ना. अरे वेळ नाही बाबा. काय मग चेअरमन? ऐवज वस्तू आहे एक खास. खास वस्तू? हा. ती कशाला आणली मग ती? अरे हे गिफ्ट आणलंय आम्ही आमच्या चेअरमन बाईसाठी. चेअरमन बाईंसाठी? हो. बर्थडे काय त्यांचा? बर्थडे नाही पण असं गिफ्ट कधी मध्ये बायकोला दिलं तर बायको खुश राहते. नवरा बायकोचं नातं अजून असं घट्ट होतं आणि संसार पण नेटका चालतो. हा हुशार माणूस आहे. चेअरमन असं काय आणलंय त्याच्यात? अरे याच्यामध्ये हार आहे. हार? हा याच्यामध्ये 5 तोळ्याचा असा लक्ष्मी हार आहे. ते बायकोला आणलाय. आणि गंटन तुला एक सांगू का, याच्या मागे आमचा दुसरा एक उद्देश आहे. म्हणजे हे बायकोला गिफ्ट आणलंय ना, आता निम्म्या गावाची मी जिरवीत असतो. कस काय? आता तुला सांगू का, बायकांना संसर्गजन्य रोग असतो. आता त्यांना कळलं चेअरमन बाईसाठी गिफ्ट आणलंय, तर निम्म्या गावात नवऱ्यांना नुसतं जाम करीत असतात बायका. आम्हाला कधी गिफ्ट आणणार, नुसते हसे भांडणं. आपण नुसत्या सगळ्या गावात बोबाटा करायचा आणि तमाशा बघायचा. आयडिया भारी आहे. मस्त. लोकांच्या घरात भांडणं, चेअरमन माझं घेणार. माझ्या घ्यायची, आपण नुसतं सांगायचं हार आणलाय. बघा मग आता सरपंच बाई पासून पार बाळूच्या उषाबाई पर्यंत सगळे नुसते भांडणच. सगळ्यांच्या घरी नुसतं पळपाट लाटल्या फुलकेच होणार. स्वयंपाक करता करता भांडणं होणार आणि मकर राहणे. हे नुसती बंबारी, हे दणका दणकी. सरपंचाच घरी तर माझीच येईन. सरपंच 2 लाटणे पडायला पाहिजे. बरं मी येतो जरा जाऊन. तुम्ही देऊन मी त्या अगोदर गावात 2-4 ठिकाणी दाखवणार आहे, लगेच घरी जाणार नाहीये. 1-2 ठिकाणी दाखवला, पब्लिसिटी झाली पाहिजे. आमची बायको पब्लिसिटी गळ्यात हार घालून ती करीन वेगळीच, पण मी पण असं 2-4 लोकांना दाखवणार आहे. नाही बरोबर आहे ना. आता ते लेडीज आहे त्यांचे ते दाखवणार. पण जेंट्सने घेतलं एवढं काबाड कष्ट केलेत, आपलं सगळं काही गोष्टी आहेत कमवल्यात, आणले तर आपण पण त्यांच्या 4 मित्रांना सांगितलं पाहिजे ना. 2-3 ठिकाणी फोन करणार आहे, 1-2 ठिकाणी जाऊन दाखवणार आहे. स्टेटसला फोटो ठेवा, स्टेटसला. बरं तसं करतो, स्टेटसला सुद्धा ठेवतो. तर येऊ का? ओके. बरं कामले, यांनी एवढा महागाचा हार कॅश घेतला असेल का 0% फायनान्स वर घेतला असेल? EMI वरच घेतला असेल मला तर वाटतं. पण नाही चेअरमनला का पैशाची कमी आहे का भाई? आता पहिला ना उषा वहिनीला फोन लावतो आणि बाळूच्या घरी धिंगाणा करायला लावतो. हा हॅलो, उषा वहिनी आहेत ना? चेअरमन बोलतोय. अहो काय नाही, असंच फोन केला. अहो संध्याकाळी आमच्या घरी या, आम्ही चेअरमन बाईंसाठी एक 5 तोळ्याचा हार आणलाय, तर बघायला या तुम्ही, म्हणून निमंत्रण द्यायचं होतं तुम्हाला. हा बाळू देतो की नाही का तुम्हाला गिफ्ट काही? नाही? अरे सांगा जायचं ना त्याला. कधी नाही 5 तोळ्याचं तर तोळा भर का व्हायना नाही का करायला पाहिजे ना त्यांनी. एवढं कष्ट बिष्ट करताय तुम्ही, वावरात जीवाचं रान करताय, तो एकटाच मजा मारितोय तिकडे, पैसे घेऊन तिकडेच कुठे हिंडतोय दारू पिऊन. नाही बाळूला सांगायचं लगेच, पाहिजे म्हणजे पाहिजे दागिना एखादा तरी, एखादा तोळ्याचा तरी दागिना, गंठन बिंठन काहीतरी. हा संध्याकाळी नक्की यायचं बरं का. चहा पानाचा कार्यक्रम सुद्धा आम्ही ठेवलेला आहे. हा ठीक आहे. आता बाळूच्या घरी माझी येणार आहे. महत्वाचं म्हणजे आता सरपंचाच्या घरी फोन लावायला पाहिजे. हॅलो, हा चेअरमनच बोलतोय. हा अहो तुमच्याच मोबाईलवर फोन केलाय. तर आमंत्रण द्यायचं होतं सरपंचाला. आम्ही आमंत्रण देऊ, पण तुम्हाला खास आमंत्रण का द्यायचंय की आम्ही आज चेअरमन बाईंना 5 तोळ्याचा हार करून आणलाय ते सांगायचं होतं. आणि त्यासाठी तुम्हाला खास आमंत्रण, जोडीने यायचं. संध्याकाळी आमच्या घरी चहा पानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सरपंचांना सुद्धा तुम्ही घरी घेऊन या आमच्या. आणि सांगा जरा त्यांना, आम्ही चेअरमननी 5 तोळ्याचा केलं तर तुम्हाला 10 तोळ्याचा पाहिजे म्हणून. जरा बँक खात्यात त्यांचं जरा तपासून बघा, लय पैसा आहे सरपंचाकडे, तुम्हाला सांगत नाही ते.
घ्यायलाच लावता ना, उद्याच आणायला लावा त्यांना, सोडूच नका, तशी सुट्टीच करू नका. बरं बरं बरं. हॅलो, कटच केला, जाऊ द्या. आता आहे घरी धिंगाणा. सरपंच 50 रुपये द्या ना. घंटे घाबरा आहे 10 आणि 20 आणि 50 आणि आतापर्यंत लिहून ठेवले असते ना, लाख रुपये झाले. का रे, काय झालं? पडला काय कुठं? पडलो नाही हो, त्या उशीनं 2 वाहन आणल्यात फेकून. बायकोचा मार खाणारा कितवा गडी आहे आजच्या गावातला आपल्या? 34. अहो ते मार खाल्ला पण कमवून खाल्ला ते आता विचारा ना. कमून काढला? ती मला म्हणली मला ते गिफ्ट पाहिजे. अरे म्हटलं नेमकं गिफ्ट देऊ काय तुला? ते म्हणली मला ते 1 तोळ्याचा राणी हार करा का लक्ष्मी हार करा असं मला म्हणली. लक्ष्मी हार? हा. अरे म्हटलं येडी झाली का? मी तर लोक तिथं साला नाही 1 तोळ्याचा हार करायचं म्हणजे लाख रुपये लागत येईन. जशीच वाहन फेकून आणल्या दोन्ही काय भार 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 का डायरेक्ट पाठीत. त्याला बाळे लक्ष्मी हारची 7 आमच्या बी घरात आली रे. ते आता सरपंचीन माझे 2 फोन झालेत. हा. येताना 5 तोळ्याचा लक्ष्मी हार आणला तर घरी या, अयो. नाहीतर तिकडेच वडेपाव खा. हे काय भानगडी लक्ष्मी हारचं आलंय कुठून हे? काय माहित बा कुठून आलं सगळं हे. मला माहिती आहे, काय? पण 100 रुपये लागतील. अरे तो आता 50 मागत होता. 100 लागतील आता. येत आहे. काय माहिती तुला? आधी 100. हा ठीक आहे, दिले 100. हा चेअरमननी आहे ना हा. त्यांच्या बायकोसाठी म्हणजे चेअरमनी बाईसाठी 5 तोळ्याचा राणी हार आणलाय तो. लक्ष्मी हार का राणी हार? कोणता तो हार? हा लक्ष्मी हार. असा नुसता चामचाम चामचाम करतोय. बर. आणि त्यांची आयडिया अशी आहे की ती म्हणली होती मी अख्ख्या गावात दाखवतो, म्हणजे याच्या त्याच्या घरात भांडणं लागतील. अयो. मग त्यांनी 100% बाळू भाऊच्या घरी जाऊन पण दाखवलाय हा. आणि तुमच्या घरी जाऊन पण दाखवलाय. त्याच्यामुळे तुमच्या दोघांच्या बायका लागल्या माग. त्याच्यामुळेच झालं काय नु राव हे. अरे 5 तोळे म्हणजे 5 लाखाचा ऐवज आहे त्यो. बाळे असं काय दुपारी फोन केला आणि संध्याकाळी 5 लाखाचा ऐवज एवढे आपण काय जागीरदार आहेत का काय? आपण ते चेअरमनला कळायला पाहिजे ना राव. लोकांच्या घरात भांडणं लावून दिले. याच्यावर उपाय पण आहे, काय पण त्याला 500 रुपये लागतील. हिला आता 50 मागितले, 100 म्हणजे रुपये लगेच- आता 500. आईला एवढं मीटर तर पेट्रोल वाढत नाही, शेअर मार्केट वाढत नाही. जा घरी खा बायकांचा मार. मग काय पण सेकंदात 100 वाढीत होतो राव. 500 रुपये द्या. क्या है 500 का क्या है कहना? हमारे पास सब रोगों की दवा है. 500 रुपये दो सिर्फ. म्हणजे नेमकं करणार काय तू? 500 में क्या होगा? चेअरमनच्या घरी तमाशा होईल आणि त्या तमाशाचं तिकीटच समजा 500 रुपये. हा. तुम आम खाऊ ना यार, गिटल्या काय खूप गिनते हो. सरपंच देऊन टाका 500 त्याला. तमाशा बघायचा. बघायचं आता इथं आपल्याला मार चारीला आहे. तिकीट काढून तमाशा हाय बघायचा. बघायचं तिकीट काढून. बरं गंठन दिले 500 तुला. या गण गवळण बतावणी आणि वगनाट्य बघायला या. लगेच शेवटचा मुक्काम, शेवटचा खेळ आज रात्री ठीक 9 वाजता. 500 जातील. पण हे मार खाल्ल्याला तस मजा भेटेल ना आपल्याला. चलो. हा, तंटा मुक्तीबाई आहेत का? चेअरमन बोलतोय. तंटा मुक्ती अध्यक्ष आणतात का नाही कधी? हो सॉरी 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 चेअरमन. काय मुर्गा रे. हा नंतर फोन करतो, थांबा. हो सॉरी, हे पडलं तुमचं. काय गांठे नीट बघून चालता येत नाही सॉरी तुला? सॉरी गडबड होती. येऊ का? हा हा. अरे तू बरं झालं इथंच भेटली मला. हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय मी आज. काय हो? अहो एक बघ तुझ्यासाठी लक्ष्मी हार आणलाय. लक्ष्मी हार एकदम 52 कशी 24 कॅरेट 5 तोळ्याचा. अगं बाई, आज कुठून देव पावला मी म्हणते. आता कधी मधी होती आमची चिडचिड, पण आमचा बी चेअरमन बाईवर जीव आहे म्हणलं. हो का? हा. तुमचं कसं आहे ना, नारळासारखे तुम्ही, आतमधून नरम आणि वरून कडक. आता हा हार घालून तो गावात मिरवायचं आणि सगळ्यांना सांगायचं चेअरमननी हा हार आणलाय माझ्यासाठी 5 तोळ्याचा. अजिबात कोणाला घाबरायचं नाही. बाई 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 आज 5 तोळ्यांचा हार गंठन. आणि मग 5 तोळ्याचा हार आहे सरपंच. ते काय साधा सुद्धा हार आहे का काय? आयला बघू तरी कसा आहे काय आहे. आमच्या सरपंचीन बाईंना लई इच्छा होती बघायची. मी जरा व्हिडिओ कॉल करतो. अहो व्हिडिओ कॉल कशाला करता? त्यांना घेऊनच यायचं ना. त्यांनी बघितलं असतं ना सरपंचीनबाईचं. सरपंचीनबाईने बघितलं असतं चेअरमनचं, चेअरमनबाईचं किती प्रेम आहे, किती उतू चाललंय प्रेम. प्रेम आहे ना, प्रेम आहे ना. 5-5 तोळ्याचं प्रेम आहे. असं. वजनदार प्रेम आहे. गुन्हे नवरा आहे माझा. ठीक आहे व्हिडिओ कॉल सरपंच. मी. करा करा. अहो तिथं सोनाराकडे गेलो. छापदी सोनाराला सांगितलं हे पैसे घे. 5 लाख रुपये फेकले त्याच्या अंगावर. 5 तोळ्याचा हार पाहिजे म्हणलं. तुझी काय मजुरी बिजुरी काय असन ते घे म्हणलं. आणि हार
आले सरपंच ऑनलाईन आले एकदा बघा तरी. हा, बघा अहो, असा हार गावात काय तुम्हाला तालुक्यात तुम्हाला जिल्ह्यात सापडणार खोला नाही. खोला खोला. जिल्ह्यात सुद्धा असा हार नाही, अशी डिझाईन नाही. खास अबुधाबी दुबई वा दुबईवरून असा कलाकार बोलून घेतला वाह! आणि त्याची अशी सगळी डिझाईन जोडून काय एकदम हार भारी आहे? हार केलेला आहे आम्ही. काय हार आहे? हार हार घातल्याने कुठं हार होत नसती. बघा. असा हार अशी गावात बेइज्जती करायची होती का माझी? हा, तुम्हाला आणायचं नव्हतं तसं सांगायचं आणि हे हार आणला का तुम्ही? हा, 24 कॅरेटन ह्यावन त्यावन बढाया मारता नुसत्या. अयो हे हार खरोखर हार आणला हे होता हार मी. आहे का तुमचा? हा मी हार आणला होता खरोखर. काय झालं याच्यात? सरपंच बाई हसू राहिले. अयो. सरपंच तुम्ही तो व्हिडिओ कॉल आधी बंद करा बरं. गंठन अरे 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 मी खरंच हार आणला होता. बेइज्जती करायची होती अरे का नाही ना तुमची? बाबा मी आणला होता. अरे खरं अरे नको ना. अयो 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 अरे अरे खरंच हार आणला होता मी. हे असं हार आणलं होतं का? अयो अरे काय झालं पण हे? अरे कस काय झालं पण हे? कोणता सोनार आहे हो? कुणाला दिलं तुम्ही हार? अरे खरंच बाई मी कोणाला दिला नाही, तुझ्यासाठीच आणला होता. त्या पैशाची आणि हाराची सोय करा आधी. अरे कुठे गेला असं मी खरं 5 तोळ्याचा पैशाची हार आणि आणलाय. हाराची मी बघते ना ऍड्रेस ह्याच्यावर. तुम्ही सरपंच यांच्याकडे लक्ष द्या आणि ते पैशाची आणि त्या दागिन्याची सोय करा. तुम्ही जावा आता आम्ही बघत होतो. तुमच्याकडे पाहते मी. ते पैशाची सोय करा आधी. वहिनी घरी इकडे आहे तुमचं काय गडबड या माणसाच्या नादात सगळं विसरून जाते ना मी. अहो खरंच हार आणलाय ना सरपंच मी. मी काय दिसतोय ना आम्हाला झाकतो काय नाही राव हे जाऊ दे राव. खरोखर हार आणलेला आहे. अहो खरंच राव गंठन मी खोटं नाही सांगत. खरंच हार आणलेला आहे सरपंच मी. पण आता कुठे गेला असं हार? आता मी एक तर मार खाल्लाय मी आणि त्याच्यात हार बी गेलाय. आता डबल तोटा झालाय आमचा. खरं सांगू का आता हा तुमचा हारबी मिळेल पाहिलं बघा ना राव ते सरपंच. पण लोकांच्या घरात आहे ना परत भांडणं लावायचे नाही आत्ताच सांगतोय. अरे म्हणजे अशी काडी केली होय आणि तुम्ही? मग गारगांठण गायसाठी आमचा गांठ्या तुम्हाला मार चालला वय रे. आणि कसं झालं.